सोलापूरसाठी युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून चांगले नेतृत्व पुढे येत आहे। सामाजिक आणि राजकीय वारसा असल्याने देवेंद्र कोठे यांना येणाऱ्या काळात कष्टकरी कामगारांचा आशीर्वाद सोबत असेल, असा आशावाद यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक देवेंद्र कोठे यांच्या वतीने विनयग्राम विकास बहुउद्देशीय संस्था संचलित विवेकानंद विद्यालय सोलापूर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या। याप्रसंगी यंत्रमागधारक अध्यक्ष पेंटप्पा गड्डम बोलत होते। याप्रसंगी देवेंद्र कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रभागचे नगरसेवक काशीनाथ झाडबुके, कोटा विडी घरकुलचे माधव कुमार कोटा, श्रीनिवास पोतन, अरिहंत स्कूलचे अध्यक्ष अजय पोन्नम, सुधाकर अण्णा चिट्ट्याल, भीमाशंकर बिराजदार, राजू चलमट्टी, पोन्नमताई, बोड्डूताई, मोनिका, देवेंद्र कोठे, संस्थेच्या संचालिका धनश्री कोंड्याल, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका वैशाली गोली, मराठी मीडियमच्या मुख्याध्यापिका ससाणे, भाजप सोशल मीडिया प्रमुख अभिषेक जनता, अंबादास साकिनाल, पवन यलदंडी, महिला पदाधिकारी सुशीला सातलगाव, शोभा बिंगी, प्रीती देवरमणी, सुनंदा खळके, कांता बनसोडे, सर्व स्टाफ, विद्यार्थी आणि परिसरातील पालक उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।